नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तसंच आपल्या लाडक्या मालिकेमध्ये। लाडकी मालिका म्हणजे कुठली तर लग्नानंतर होईलच प्रेम। लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका जशी सुरू झालेली आहे तशीच आपल्या जीवाला ओढ लावत आहे। उद्या काय होणार याची उत्सुकता आपली दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। कधी काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतात तर काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध देखील घडतात। पण सध्या 1-2 दिवसांपासून जे काही भाग चालू आहे ना ते खरंच आपल्या मनाप्रमाणेच घडून येत आहे। मध्यंतरी 2-3 दिवस गेले ज्याने आपलं मन उदास होतं, कारण काव्या, पार्थ, जीवा, नंदिनीही उदास होते म्हणून आपणही उदास होतो। पण गेले 2 दिवसांपासून जे काही घडत आहे ते योगायोगाने अगदीच आपल्या पथ्यावर पडत आहे। तसंच काहीसं उद्याच्या एपिसोडमध्ये देखील घडणार आहे। आजचा एपिसोड तर तुम्ही आपल्या चॅनलवर पाहिलाच असेल, नसेल पाहिला तर आपल्या चॅनलवर जाऊन आजचा संपूर्ण एपिसोड पहा आणि उद्या काय घडणार आहे हे देखील आत्ताच्या व्हिडिओमध्ये पहा। बघा, तुमची फार उत्सुकता टांगून न धरता लगेचच उद्याच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे ते सांगते। तर जीवा, नंदिनी आणि पार्थ, काव्या वकिलांची भेट घेऊन बाहेर पडतात। आता वकिलांनी त्यांना सांगितलेलं आहे की 6 महिने तुमच्याकडे आहे, 6 महिन्यांमध्ये काहीतरी बदल नक्कीच घडू शकतो। 6 महिन्यानंतर एकतर तुमचा डिवोर्स होईल, एकतर तुमच्या संसाराला एक वाटचाल मिळेल। आता अशा पद्धतीने वकिलांनी जरी सांगितलेलं असलं तरीही तात्पुरतं ह्या चौघांना असं माहीत आहे की आपला 100% डिवोर्सच होणार। पुढे काय होणार हे त्यांना माहीत नाही, कारण तशी त्यांनी साधं कल्पना देखील केलेली नाही। आता ते कोर्टाच्या बाहेर आलेले आहे, पण कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर आता जेव्हा नंदिनी आणि जीवा आपल्या बाईकवरून जात असतात आणि इकडे पार्थ आणि काव्या 4 व्हीलरमधून जात असतात, तेव्हा अचानकच पावसाने हजेरी लावलेली आहे। आणि हा मुसळधार पाऊस म्हटलं तर कधी कधी प्रेमाचं प्रतीकही असतो। प्रेमाला फुलवण्यासाठी किंवा प्रेम बहरवण्यासाठी हा पाऊस खूपच महत्त्वाचा ठरत असतो। तसंच काहीसं आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे। जीवा आणि नंदिनी ह्या पावसामध्ये प्रचंड भिजलेले आहे। दोघंही आडोसा शोधत आहे, पण आडोसा शोधतानाच नंदिनीचा तोल जातो आणि ती पडणार तितक्यातच आपला जीवा तिला पुन्हा एकदा सावरत आहे। बऱ्याचदा नंदिनी आपल्याला पडताना दिसते, पण जीवा मात्र प्रत्येक वेळेस नंदिनीला सावरण्यासाठी पुढे येत असतो आणि आजही तसंच काहीसं घडणार आहे। जीवा नंदिनीला बरोबर पकडणार आहे आणि दोघंही एकमेकांकडे पाहत थोड्या वेळासाठी एकमेकांमध्ये हरवून देखील जाणार आहे। तर ह्या दोघांसाठी हा जो पाऊस आहे तो नवीन काय घेऊन येणार आहे हे पाहणं मजेशीर ठरणार आहे। तसंच दुसरीकडे देखील आता पार्थ जो आहे त्याची गाडी पंक्चर झालेली आहे। आता गाडी पंक्चर झालेली आहे म्हटल्यावर त्याचा पहिला संशय जो आहे तो काव्यावर आलेला आहे। तो काव्याला म्हणतो की तुम्ही माझी गाडी पंक्चर केली का? तर ती म्हणते की मी असं का बरं करेल आणि मी नेहमी का करेल, आणि अशा सुनसान जागी तुमच्यासोबत एकांतात वेळ घालवायला मला हौस आलेली नाही, त्यामुळे मी असं काहीही केलेलं नाही। असं थोडंसं त्यांची वादावाद चालू असते। आता लगेचच तो पंक्चर काढण्यासाठी येतो तर खूप मुसळधार पाऊस येतो। मुसळधार पाऊस ह्या दोघांच्याही नात्याला फुलवणार आहे हे तर आपल्याला दिसून येतच आहे, कारण जेव्हा पार्थ पंक्चर काढत असतो तेव्हा तो पावसामध्ये भिजत असतो आणि हे जेव्हा काव्या पाहते तेव्हा लगेचच काव्या त्याच्या जवळ जाते आणि त्याचं जे ब्लेझर असते ते त्याच्या डोक्यावर धरते, जेणेकरून त्याला पाऊस लागू नये। पण अशाच पद्धतीने थोडीशी काळजी व्यक्त करता करता ती नकळतपणे पार्थच्या प्रेमात पडणार आहे आणि पार्थ तर असंही काव्याच्या प्रेमात आहे। तर नक्कीच हे दोघं जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतील तेव्हा खरंच यांचं सुंदर नातं पाहणं खूपच मजेशीर ठरणार आहे आणि आपल्याला देखील ते पाहताना एक प्रकारचा आनंद मिळणार आहे। तर उद्याचा एपिसोड अजिबात मिस करू नका। संपूर्ण एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल बटन देखील प्रेस करून ठेवा। धन्यवाद।